जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून अधिकचा तपास पोलीस करत आहे। अल्पवयीन मुलगी कॅम्प नंबर 4च्या एका मराठी शाळेत 10वी मध्ये शिक्षण घेते। 24 डिसेंबर रोजी शाळेत गेली, परंतु पुन्हा घरी परतलीच नाही। तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला असता ती कॅम्प नंबर 5च्या तानाजी नगर परिसरात राहणारा कोहिनूर शेख या तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचे उघड झाले आहे। दरम्यान मुलीच्या आईने या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माझी मुलगी अल्पवयीन असून तिचा लव जिहाद केला जाऊ शकतो, तिची विक्री होण्याची शक्यता वर्तवली आहे। पोलिसांनी तात्काळ माझ्या मुलीचा शोध घ्यावा अशी मागणी केली। दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे मोबाईल नंबर ट्रेसवर टाकले असून चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे। मी सकाळी 8 वाजता माझ्या मुलीला शाळेत सोडायला गेलते, तर मी शाळेत सोडून आले तर माझी मुलगी 1ला की 1:30ला घरी येत असते। ती आली नाही घरी, म्हणून मी तिला धुंडायला गेले तर मला असं माहीत पडलं की तुमची पोरगी शाळेमध्ये नाही आहे। तर मी मग तिला धुंडलं तर दिवसभर मला भेटली नाही। तिच्या मैत्रिणींना पण मी फोन केलं, मैत्रिणी बी बोलल्या आमच्याकडे नाही आहे। तर मग त्या मुलाचा फोटो मला त्या मोबाईलमध्ये सापडला मुलीच्या। ती मुलगी मोबाईल घरी सोडून गेलेली आहे। तर मग मी मोबाईलमध्ये शोधलं तर तिचा फोटो सापडला त्या पोराचा। तर मी त्या पोराला शोधत तानाजी नगरमध्ये गेले। तर तानाजी नगरमध्ये त्या दोस्ताने मला सांगितलं ती पोरगं इथं राहतो। तर मग ते पोरं जिथं राहत होतं तिथं गेले, तिथं मला नाही भेटला ती पोरगा, म्हणून मी शेक्यामध्ये गेले। तर सुनीता ताईंना विचारलं, ती ताईने मिनूताईला बोलवलं। तर मिनूताई बोलली मी ह्या पोराला ओळखते। तर मग त्या मिनूताईने त्या पोराचं घर दाखवलं आम्हाला। तर मग त्या पोराच्या घरी गेल्यावर ते पोराची आई बी आम्हाला म्हणली की पोरगं बी सकाळीपासून गायब आहे। आता त्या मुलासंग माझी पोरगी गेलेली आहे। किती दिवस झाले? त्या 24 तारखेला माझी मुलगी गेलेली आहे सकाळी 8:30 वाजता। तुम्ही पोलिसांना तक्रार वगैरे काय केली? आम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली आहे, अजून आम्हाला काही तपास नाही आहे त्याचा। कुठे नेली वगैरे असेल काय तुम्हाला संशय? आम्हाला असं आम्हाला वाटतंय की त्या मुलाच्या आई बापाला पण माहीत आहे की ती पोरगी कुठं आहे म्हणून। तर त्यांच्या गावाला जसं आम्ही सांगतो की त्यांच्या गावाला धुंडा आमच्या पोरीला, आमची पोरगी आम्हाला पाहिजे। काय घरातून काय नेले पोरीने? माझ्या पोरीने घरातून 2000 रुपये नेल्या तर पोरीचं 1 तोळ्याचं कानातलं घेऊन गेली। तिच्याकडे मोबाईल वगैरे काय? मोबाईल वगैरे तिच्याकडनं काहीच नाही। ती मोबाईल मधलं सगळं डिलीट बी मारून गेलेली आहे, काय भेटलं नाही आम्हाला मोबाईल मध्ये। संशय काय तुम्हाला? आम्हाला संशय त्या पोरावरच होता, उद्या काय झालं तर त्याचे जिम्मेदार कोण होणार? काय संशय? तर ती पोरगा आम्हाला वाटतं की ती पोराने आमच्या पोरीला बैलून फूस लावून पळवून नेलंय। तर आमच्या पोरीला उद्या काय झालं त्याचे जिम्मेदार कोण होणार? तर त्याच्या घरची लोक आमच्या पोरीचे जिम्मेदार होणार। आमच्या पोरीला धुंडा आम्ही पोलीसमध्ये पण गेलतो, पण त्यांनी पण काय अजून आम्हाला सांगितलं नाही काय झालं। बोलतात आम्ही शोध लावतो, अजून काय शोध नाही लावला। अजून 20 दिवस झालं माझ्या पोरीला गायब झालेलं। करू शकतात माझ्या मुलीला धर्मांतर करू शकतात की माझ्या मुलीला त्या लोकांनी हे केलंय तर माझ्या मुलीला धुंडा आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।